नमस्कार. देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 2026 मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी, महानगरपालिका भरतीसाठी, हायकोर्ट, जिल्हा बँक, एसटी महामंडळ तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचा चांगला सराव व्हावा या दृष्टीनं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचनं आपल्यासाठी सरळ सेवा बूस्टर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण सरळ सेवेसाठी आवश्यक प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे. आणि आज आपण या सिरीजचा भाग 6 पाहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी तयारी करताय किंवा विशेषतः तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणुसिद्धांताचा शोध लावला? आता मित्रांनो, 1808 मध्ये सर जॉन डाल्टन या इंग्रजी शिक्षकाने काय केलं होतं तर अणुसिद्धांताचा शोध लावलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता मित्रांनो, यांनी काय मांडलं तर अणु हा एक काय आहे, अविभाज्य कण आहे आणि द्रव्य आहे ते अनेक अविभाज्य कणांपासून बनलेलं असतं. द्रव्य आहे ते अतिसूक्ष्म आणि अविभाज्य कणांपासून बनलेलं असतं. आणि मित्रांनो, प्रश्न काय येऊ शकतो याच्यावर की अणु हा अविभाज्य कण आहे असं प्रतिपादन कोणी केलं तर सर जॉन डाल्टन यांनी केलं. या प्रकारचे प्रश्न ऑलरेडी परीक्षांना विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रश्नावर लक्ष द्या. अणु हा एक अविभाज्य कण आहे किंवा द्रव्य हे अनेक अतिसूक्ष्म आणि अविभाज्य कणांपासून बनलेलं आहे असे प्रतिपादन कोणी केले तर सर जॉन डाल्टन यांनी केले. प्रश्न क्रमांक 2 पहा. MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? आता मित्रांनो, बाजारामध्ये मार्केटमध्ये जी काही मक्तेदारी चालते, एकच व्यापारी एकच गोष्ट विकू शकतो किंवा एखादी कंपनी एकाच मालाची निर्मिती करते, इतर कंपन्यांना तो अधिकार राहत नाही, अशा ठिकाणी काय होतं तर एकच कंपनी त्या वस्तूची निर्मिती आणि विक्री करते. त्यामुळे त्या वस्तूची किंमत यामुळे काय होतं तर एकच कंपनी मार्केटमध्ये वस्तूची निर्मिती करते, विक्री करते, त्यामुळे त्या वस्तूच्या किमती आहेत त्या आभाळाला जाऊन भिडू शकतात, महागाई वाढू शकते. आणि मित्रांनो, याच अनुषंगानं MRTP कायदा 1969 आणण्यात आलेला होता. आता मित्रांनो, पुढे काय झालं तर 2002 साली स्पर्धा कायदा आणला, ज्यानुसार सर्वांना हक्क दिले गेले की कोणत्याही वस्तूचं उत्पादन तुम्ही करू शकता. या अर्थानं 2002 साली आलेल्या कायद्यामुळं, स्पर्धा कायद्यामुळं MRTP कायदा आहे तो रद्द झालेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. दोन्ही कायदे एकाच गोष्टीसाठी काम करतात, व्यापारातील मक्तेदारी समाप्त करणं. प्रश्न क्रमांक 3. रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे 102 हा देखील रुग्णवाहिकेसाठी वापरला जातो आणि 108 हा महाराष्ट्रामध्ये रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी वापरण्यात येणारा टोल फ्री क्रमांक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता या अगोदर पहा, महाराष्ट्र पोलिसांचा टोल फ्री क्रमांक किती होता? 100 होता. 100 दाबलं की आपण काय म्हणायचं, पोलिसांना फोन लागतो. आता तो 112 दाबल्यानंतर लागतो. म्हणजेच आता 100 हा पोलिसांचा नंबर नाहीये, काय आहे 112 आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. चपातीकरता वापरण्याच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे? मित्रांनो, चपाती आपण ज्या गव्हाची करतो, ज्या गव्हाच्या पिठाची करतो, त्या गव्हाचं शास्त्रीय नाव काय आहे? ट्रिटिकम एस्टिव्हम. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच पहा मित्रांनो, पक्सिनिया नावाची बुरशी गव्हावर तांबेरा नावाचा रोग घेऊन येते. त्यामुळे मित्रांनो, तांबेरा रोग कोणत्या पिकावर पडतो? गव्हावर पडतो. आणि कोणत्या बुरशीमुळे पडतो तर पक्सिनिया नावाच्या बुरशीमुळे पडतो. प्रश्न क्रमांक 5. टेमिफॉस हे ऑर्गॅनोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरले जाते? आता आपल्या सर्वांना माहित आहे, हिवताप हा रोग डासांमार्फत पसरतो. कोणत्या डासामार्फत पसरतो तर ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे पसरतो. आणि मित्रांनो, हे डास अंडी कुठे घालतात, त्यांची निर्मिती कुठे होते तर एखाद्या साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी म्हणजे डबक्यामध्ये. आणि मित्रांनो, टेमिफॉस काय करतं तर त्या डासांच्या अळ्यांना मारण्याचं काम करतं. म्हणून टेमिफॉस हे काय केलं जातं तर त्या डबक्यामध्ये फवारलं जातं किंवा डबक्यामध्ये मिसळलं जातं. अशा प्रकारे मित्रांनो, टेमिफॉस आहे ते डासांच्या अळींना प्रतिबंध करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे पर्याय 1. उघड्या जागेवर नाही, डबक्यामध्ये मारलं जातं. प्रश्न क्रमांक 6. ताकामध्ये टिंबटिंब हे जीवाणू असतात. मित्रांनो, ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू असतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता लक्षात ठेवायचं आणखी एक प्रश्न यावर येऊ शकतो की दुधामध्ये कोणती शर्करा असते
तर दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते आणि मित्रांनो या शर्कऱ्याचे विघटन करून लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहेत ते त्याचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात। म्हणजे मित्रांनो दुधामध्ये काय आहे, लॅक्टोज शर्करा आणि ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड कोणामुळे तयार झालं, तर लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियामुळे, जीवाणूमुळे। हे देखील लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 7, भारताची अभियांत्रिकी वस्तूची निर्यात कोणत्या देशात सर्वाधिक केली जाते? मित्रांनो भारताची अभियांत्रिकी वस्तूची निर्यात आहे ती अमेरिकेमध्ये सर्वाधिक होते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। सध्या त्यावर टॅरिफ वाढवला जात आहे। कालच परवा संपूर्ण जगावर 15% अधिभार लावण्यात आलेला आहे। यासाठी देखील आपल्याला चालू घडामोडी पाहाव्या लागतील। प्रश्न क्रमांक 8, भारतात किती मध्यवर्ती बँका आहेत? मित्रांनो देशाला एकच मध्यवर्ती बँक आहे, कोणती? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। आता मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे RBIची स्थापना कधी झाली होती? तारीख सांगायची, पूर्ण तारीख सांगायची, तारीख असली पाहिजे, वर्ष असलं पाहिजे, त्यासोबतच RBIचं मुख्यालय कोठे आहे हे देखील कमेंट करून सांगा। जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला याचं उत्तर येणारच आहे। प्रश्न क्रमांक 9, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत असतात तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात। मित्रांनो या ठिकाणी पहा, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथम विभक्तीमध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये विशेषण विशेष्य असा संबंध असतो त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। आता शब्द पहा कोणता आहे, नीलकमल। नील आणि कमल या ठिकाणी नील काय झालं, विशेषण, आणि कमल हे काय झालं, नाव झालं, म्हणजे या ठिकाणी काय झालं तर विशेषण विशेष्य असा संबंध झाला आणि नील आणि कमल दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये आहेत म्हणून कर्मधारय समास। यासारखे अनेक शब्द आहेत, महादेव, महाराष्ट्र इत्यादी। प्रश्न क्रमांक 10, मधु लाडू खातो या वाक्याचा रीतिवर्तमान काळ ओळखा। आता मित्रांनो रीतिवर्तमान काळ ओळखायचा आहे। रीतिकाळाची 3 उदाहरणं असतात, कोणती कोणती? रीतिवर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ। आता या ठिकाणी हे लक्षात कसं ठेवणार आपण, तर लक्षात ठेवायचं रीतिवर्तमान काळ क्रियापद कसं असेल, त अधिक असतो, ठीक आहे। रीती भविष्यकाळ कसा, त अधिक येईल, जाईल, करेल इत्यादी। आणि रीती भूतकाळ त अधिक असे। मग या ठिकाणी काय झालं, आपल्याला काय ओळखायचं आहे, रीतिवर्तमान काळ त अधिक असतो, मधु लाडू खात असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। मधु लाडू खात असे, त अधिक असे काय झाला, रीती भूतकाळ, त अधिक जाईल, त अधिक येईल, रीती भविष्यकाळ, आणि मधु लाडू खातो हे वर वाक्य दिलेलं आहे ते साध्या वर्तमान काळामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11, तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला? मित्रांनो तूप हा शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे एक शब्द आहे घी। घी हा शब्द देखील तुपासाठी वापरला जातो आणि तो गुजराती भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, प्रयोग ओळखा, लोकांनी मला डोक्यावर घेतले। या ठिकाणी पहा, लोकांनी करता, मला कर्म आणि डोक्यावर घेतले क्रियापद। आता लोकांनी घेतले किंवा अक्षयने घेतले याचं वचन बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदललं नाही, घेतलेच राहिलं। मला घेतले, आम्हाला घेतले, तिला घेतले, त्याला घेतले, घेतले आहे असंच राहिलं, म्हणजेच या ठिकाणी क्रियापदाचं रूप आहे ते कर्ता किंवा कर्म या दोन्हीनुसार बदलत नाहीये म्हणून भाव्य प्रयोग असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी, आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भाव्य प्रयोग। दुसरी पद्धत कोणती, जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी कर्तरी, जर कर्माला प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी कर्मणी, आणि जर दोन्हीला प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी भाव्य प्रयोग। मग या ठिकाणी पहा, लोकांनी, लोक या नामाला नी प्रत्यय लागलाय आणि मला, मीला ला प्रत्यय लागलाय, म्हणजे या ठिकाणी दोन्हीला प्रत्यय लागलाय म्हणून भाव्य प्रयोग। फास्ट घेतलं थोडं, आता स्लो घेऊया। प्रश्न क्रमांक 13, दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा। स्वरसंधीमध्ये काय होतात तर एकत्र येणारे दोन्ही स्वर असतात, लक्षात ठेवायचं आहे, स्वर अधिक स्वर, स्वरसंधी। मग या ठिकाणी सन्मार्गाचा विग्रह सत अधिक मार्ग, त अधिक म, तसं रूपांतर न मध्ये झाले, याला काय म्हणणार, अनुनासिक संधी, म्हणजे हे काय आहे, व्यंजन संधी आहे, दोन्ही व्यंजन आहेत। यशोधन, यश अधिक धन, यशानंतर काय आहे, विसर्ग आहे म्हणून विसर्ग संधी। सदाचार, सत अधिक आचार, त अधिक काय झाला, या ठिकाणी देखील व्यंजन संधी। आणि महर्षी, महा अधिक ऋषी,
महामधील शेवटचा वर्ण आ आणि ऋषीमधील पहिला वर्ण रू. काय झाले, दोन्ही पण स्वर आहेत म्हणून महर्षीमध्ये काय, स्वरसंधी. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 14. आख्यात म्हणजे मित्रांनो संस्कृतमध्ये आख्यात म्हणजे काय असतं तर क्रियापद असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आख्यात म्हणजेच क्रियापद. आता मित्रांनो आख्याताचे एकूण प्रकार किती आहेत, आख्याताचे एकूण विकार किती आहेत, आख्याताचे विकार आहेत 7. त्यामध्ये काळानुसार किती आहेत 4, अर्थानुसार किती आहेत 3. हे सर्व आपण आपल्या A to Z मराठी व्याकरण या सिरीजमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. जर तुम्ही अजूनही आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहिली नसेल तर पूर्ण सिरीज पहा. त्याच्यामध्ये आपण 44 व्हिडिओमध्ये पूर्ण मराठी व्याकरण कव्हर केलेलं आहे. त्यासोबतच आपण त्यावर एक PDF बुक देखील बनवलेला आहे, A to Z मराठी व्याकरण बाय अभिजित सूर्यवंशी. या पुस्तकामध्ये तुम्ही प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक पॉईंटचा प्रश्नाच्या माध्यमातून सराव करणार आहे. सोबतच त्या प्रत्येक टॉपिकवर आपल्याला 50 ते 100 प्रश्न सोडवायला देखील त्या PDF मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मराठी व्याकरण करायचं आहे, जेणेकरून एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे, तर तुम्ही सिरीज पण पहा आणि आपली PDF देखील खरेदी करा. प्रश्न क्रमांक 15. प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. मित्रांनो प्रार्थना हा शब्द पहा, मूळ शब्द काय आहे, प्रार्थ हा शब्द मूळ आहे, त्याला ना हा प्रत्यय लागलाय आणि प्रत्यय लागलाय काय म्हणायचं, प्रत्यय घटित. उपसर्ग लागला की उपसर्ग घटित. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2. प्रश्न क्रमांक 16. ओहो या शब्दाची जात ओळखा. मित्रांनो ओहो काय आहे, हे एक भावना व्यक्त करण्यासाठी वापरलं गेलेलं हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आपल्या मनातील उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांना काय म्हणायचं, केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं. प्रश्न क्रमांक 17. तो गाणे गातो या वाक्यात टिंबटिंब नाही. मित्रांनो तो गाणे गातो, चुकलं. प्रश्न क्रमांक 17. तो गातो या वाक्यात टिंबटिंब नाही. या ठिकाणी पाहायचं आहे तो गातो, तो करता गातो क्रियापद, या वाक्यामध्ये काय नाही, कर्म नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तो करता गातो क्रियापद, करता आहे क्रियापद आहे, कर्म नाहीच. प्रश्न क्रमांक 18. माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला या वाक्यातील विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो. आता मित्रांनो माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला, या ठिकाणी कोण हे काय आहे, एक सर्वनाम आहे. कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे, प्रश्नार्थक किंवा अनिश्चित. म्हणजे या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी कोण हे सर्वनाम विशेषण म्हणून आलं, म्हणून याला काय म्हणणार आपण, सार्वनामिक विशेषण. जर धातूपासून विशेषण म्हटलं तर त्याला काय म्हणणार, धातू साधित. आणि जर सर्वनामापासून बनलं असलं तर त्याला सर्वनामिक. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. कोण हे काय आहे, सार्वनामिक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 19. संविधानात समाविष्ट मूलभूत कर्तव्यांपैकी 5वे आणि 11वे कर्तव्य अनुक्रमे टिंबटिंब वर्षी समाविष्ट करण्यात आले. आता या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, मूळ संविधान कधी स्वीकारलं गेलं, 26 नोव्हेंबर 1949. कधी लागू झालं, 26 जानेवारी 1950. परंतु मित्रांनो या दोन्ही वेळी याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हतीच. मूलभूत कर्तव्य कधी आली, सर्वात पहिल्यांदा 1976 साली आणि दुसऱ्यांदा 2002 साली. मग मित्रांनो पहिल्यांदा 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनं 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आणि सध्या 11 आहेत, त्यापैकी 11वा आहे ते 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 1976 आणि 2002. म्हणजे पर्याय 3. पर्याय 3 आहे. 1976 आणि 2002 या वर्षी आपली मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, 1976ला 42वी घटनादुरुस्ती 10 मूलभूत कर्तव्य आणि 2002 साली 86वी घटनादुरुस्ती 11 व 1 मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 20. घटनेच्या कलम 19ने केवळ नागरिकांना काही हक्कांची हमी दिली आहे. खालीलपैकी कोणता पर्याय त्या हक्कांची योग्य संख्या दर्शवतो. आता मित्रांनो राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये 7 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत आणि मित्रांनो त्यावेळी 7 होती, परंतु सध्या किती आहेत, 6 आहेत. कारण काय, कारण कलम 19(1)(f) हे रद्द करण्यात आलं आणि मित्रांनो हे कशासंबंधी होतं तर मालमत्तेचा हक्क होतं. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर सुरुवातीला 7 होती, आता 6 आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. याच्यामध्ये कलम 19 मध्ये 7 प्रकारचे हक्क होते, आता 6 प्रकारचे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो कलम 19 मधील 7वा हक्क संपत्तीचा मालमत्तेचा हक्क कधी रद्द करण्यात आला तर 1978 साली 44व्या घटनादुरुस्तीनं. विद्यार्थी मित्रांनो आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता। त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे। या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील। तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना। याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना, असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता। याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये। तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे। तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे। त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत। आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे? 1919चा कायदा, केंद्रामध्ये द्विदल शासन व्यवस्था। मित्रांनो, या ठिकाणी पहा, हे चुकलेलं आहे। द्विदल शासन व्यवस्था, द्विदल राज्यव्यवस्था 1909 साली मोर्ले मेंटो सुधारणा कायदा। 1861चा कायदा, खातेनिहाय पद्धती। मित्रांनो, या ठिकाणी पहा, खातेनिहाय पद्धती ही 1861 साली कायद्याने आणण्यात आली म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे। या कायद्याचं नाव काय होतं? इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861। कोणी आणला होता? लॉर्ड कॅनिंग यांनी आणला होता आणि याच्यानुसार पोर्टफोलिओ सिस्टम म्हणजेच खातेनिहाय पद्धती लागू करण्यात आली होती। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त दुसरी जोडी योग्य आहे, इतर 3 जोड्या चुकीच्या आहेत। पर्याय 2। प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता आजार श्वसनामार्गे होतो? या ठिकाणी पाहायचं आहे, पोलिओ विषाणूजन्य आहे, कशामधूनही होऊ शकतो, रक्तामध्ये होऊ शकतोय किंवा पाण्यामार्फत होऊ शकतोय किंवा खाण्यामार्फत सुद्धा होऊ शकतोय। मलेरिया डास चावल्यामुळे होतोय। मलेरिया कशामुळे होतो? डास चावल्यामुळे। डेंग्यू हा देखील डास चावल्यामुळे होतो। कमेंट करून सांगायचं, डेंग्यू हा आजार कोणत्या डासाच्या मादी चावल्यामुळे होतो? मलेरिया कशामुळे होतो? एनाफिलस डासामुळे। डेंग्यू कशामुळे होतो? कमेंट करून सांगायचं। आणि मित्रांनो, कोविड-19 हा श्वसनामार्गे होणारा आजार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। या ठिकाणी काय आहे? डेंग्यू डासामार्फत, मलेरिया डासामार्फत, पोलिओ कोणत्याही मार्गाने होऊ शकतोय, पाणी, अन्न, परंतु कोविड-19 कोरोना कशामुळे होतो? श्वसनामार्गे होतो, म्हणून पर्याय 4 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 23, मीठ याचे केमिकल रासायनिक फॉर्म्युला काय आहे? मित्रांनो, मीठ म्हणजे काय? याचं शास्त्रीय नाव काय आहे? रासायनिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड। आणि सूत्र काय असतं? NaCl। Na म्हणजे सोडियम, Cl म्हणजे क्लोरीन। NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड, म्हणजेच आपलं मीठ। पर्याय 4। HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे। H2S हायड्रोजन सल्फाइड अतिशय घाणेरडा आवाज असणारा वायू आहे आणि H2O म्हणजे पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनतं। प्रश्न क्रमांक 24, ओझोन वायू वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? मित्रांनो, ओझोन वायू आहे तो वातावरणाच्या स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर या भागामध्ये आढळतो। कोणत्या? स्ट्रॅटोस्फिअर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। ओझोन वायूचं काम काय आहे? सूर्यापासून येणारी अतिनील किरणे रोखणं, शोषून घेणं आणि सजीवांचं संरक्षण करणं। या ठिकाणी हा जाणून बुजून करत नाहीये, परंतु हा UV रेज म्हणजेच अतिनील किरण शोषून घेतोय। प्रश्न क्रमांक 25, नरसिंहन समितीची स्थापना टिंबटिंब करता करण्यात आलेली होती। मित्रांनो,
1991 साली आणि 1998 साली 2 वेळा नरसिंहन समितीची स्थापना आहे ती बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, बँक व्यवसायातील किंवा बँक क्षेत्रातील सुधारणा म्हणजे पर्याय 4. 1991 आणि 1998. प्रश्न क्रमांक 26. प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या टिंबटिंब वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेवर वाहते. आता मित्रांनो, प्राणहिता नदी कशापासून बनते? वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा मिळून. मुळात वर्धा आणि वैनगंगा मिळून. आणि मित्रांनो, ही नदी आहे ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्याच्या पश्चिमेकडून वाहते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 चपराळा. जिल्हा विचारला तर गडचिरोली. आणि मित्रांनो, प्राणहिता नदी आहे ती वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संयुक्त प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या बँकेने भारतात प्रथम ATM सुरू केले? मित्रांनो, HSBC या बँकेनं भारतामध्ये सर्वप्रथम ATM सुरू केलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 HSBC. आणि मित्रांनो, हे ATM आहे ते 1987 साली मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. 1987 मुंबई. प्रश्न क्रमांक 28. 1 बिलियन म्हणजे किती? मित्रांनो, 1 बिलियन म्हणजे किती? तर 100 कोटी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता 1 मिलियन म्हणजे किती असतं? 1 मिलियन म्हणजे 10 लाख. या प्रकारे 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा. मित्रांनो, तद्भव शब्द म्हणजे काय, कसा बनतो? तर समजा एखादा शब्द संस्कृत या भाषेतून मराठीमध्ये आला, संस्कृतमधून मराठीमध्ये आला, जर तो आहे असा आला तर त्याला काय म्हणणार? तत्सम म्हणणार. परंतु जर त्याच्या रूपामध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणणार? तद्भव म्हणणार. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? जो शब्द संस्कृतमधून त्याच्या रूपामध्ये बदल होऊन मराठीमध्ये आलाय तो आपलं उत्तर असणार आहे. जल संस्कृतमधून आहे असा आला म्हणून याला काय म्हणणार? तत्सम. एजंट इंग्रजीमधील आहे. मंजूर हा शब्द फारसी भाषेतील आहे. परंतु गाव हा शब्द संस्कृतमधील ग्राम या शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊन बनला म्हणून याला काय म्हणणार आपण? तद्भव शब्द. म्हणजे पर्याय 2 गाव हा तद्भव शब्द आहे. प्रश्न क्रमांक 30. पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. आता मित्रांनो, पूर्णाभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पाहूया अभ्यस्त म्हणजे काय. अभ्यस्त शब्द म्हणजे काय? तर समजा एकच शब्द पुन्हा पुन्हा आला, 2 वेळा आला तर त्याला काय म्हणणार आपण? अभ्यस्त शब्द म्हणणार. समजा एकच शब्द 2 वेळा आला तर त्याला काय म्हणायचं? अभ्यस्त शब्द म्हणायचं. आता त्याचे किती प्रकार पडतात? 3 पडतात. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. आता या ठिकाणी पाहायचं आहे पूर्णाभ्यस्त कोणते? तर जे शब्द 2 वेळा आहे असे येतात त्याला म्हणायचं पूर्णाभ्यस्त. अंशाभ्यस्त कोणते? तर एकच शब्द 2 वेळा येतो परंतु त्याच्यातील एखादं अक्षर बदलून येतं त्यावेळी त्याला म्हणायचं अंशाभ्यस्त. आणि मित्रांनो, 2 वेळा एकच शब्द आला असेल आणि त्यातून ध्वनी निर्माण होतं असं वाटत असेल तर त्याला म्हणायचं अनुकरणवाचक. मग या ठिकाणी तुरु तुरु, लुटू लुटू, चुटचुट हे काय आहेत? ध्वनिदर्शक आहेत, ध्वनीचा बोध करतायत म्हणून हे काय झाले? अनुकरणवाचक. आणि हळूहळू हा शब्द काय आहे? एकच शब्द 2 वेळा येऊन तयार झाला म्हणून हळूहळू हा पूर्णाभ्यस्त. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्र या परीक्षांसाठी तयारी करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सरळ सेवा भरतीच्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.